स्वागत आहे सर्वांचं शिल्पा होम किचनमध्ये। आज आपण बघतोय खमंग आणि चविष्ट अशी आलूवडीची रेसिपी। अळूवडी बनवण्यासाठी इथे मी 10 ते 12 अळूची पानं घेतलेली आहेत आणि ती पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। पानं स्वच्छ धुवून घेतल्यानंतर सर्वप्रथम या पानांचे देठ काढून घ्यायचे आणि या ज्या मधल्या शिरा आहेत त्या काढून घ्यायच्या, म्हणजे जेव्हा आपण पानांचा रोल बनवतो तो अगदी व्यवस्थित बनवता येतो। तर या मधल्या जाड शिरा आहेत त्या काढून घ्यायच्या। तर बघा, अशा पद्धतीने मी सर्व पानांचे देठ आणि मधल्या शिरा काढून घेते। अळूवडी ही बहुतेक सर्वजण घरी बनवतातच, पण प्रत्येकाची बनवण्याची पद्धत वेगळी असू शकते। मुख्य म्हणजे अळूवडीची चव ठरते ती त्यामध्ये वापरलेल्या मसाल्यांमुळे किंवा त्यामध्ये जे वाटण वापरतो त्यावरून ठरते। तर मी कशा पद्धतीचं वाटण बनवते ते तुमच्याबरोबर आज शेअर करते। तर बघा, मूठभर लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत सोलून, 1 इंच आल्याचा तुकडा, 7 ते 8 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि थोडासा पुदिना, त्यानंतर 2 चमचे बारीक किसलेला गूळ आणि 2 चमचे लिंबाचा रस। तर यामुळे छान आंबट गोड अशी टेस्ट येते, तर नक्की करून बघा। तर हे असे जाडसर वाटून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला पीठ तयार करून घ्यायचे। त्यासाठी मी साधारण 1.5 कप इतकं बेसन घेतलेलं आहे, 3 चमचे तीळ, नंतर थोडीशी हळद आणि हे वाटून घेतलेलं आपलं वाटण आहे ते त्याच्यामध्ये ॲड करायचे। वाटणामध्ये आपण हिरव्या मिरचीचा वापर केला आहे, त्यामुळे लाल मिरची पावडर इथे वापरलेली नाही। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि हे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर थोडं थोडं पाणी ओतून आपल्याला हे सैलसर असं पीठ तयार करून घ्यायचे। तर वडीला छान आंबट टेस्ट येण्यासाठी आपण लिंबाचा रस वापरला आहे, तर त्याऐवजी तुम्ही चिंचेचा कोळ किंवा कोकम हे सुद्धा वापरू शकता। तर पीठ भिजून तयार झालेलं आहे आपलं। आता आपण वडी बनवायला घेऊ। तर सुरुवातीला एक पान घ्यायचं, उलटं ठेवायचं आणि अशा पद्धतीने पीठ लावून घ्यायचं आहे। खूप जास्त जाड लेयर नाही बनवायची, अशा पद्धतीने सर्व पानाला एकसारखं पीठ लावून घ्यायचं। हे एक पान तयार झालं की मग दुसरं पान ठेवायचं त्यावरती आणि त्यालासुद्धा व्यवस्थित असं पीठ लावून घ्यायचं। आता असेच एकावर एक पान ठेवून पीठ लावून तयार करून घ्यायचं। साधारण मी एका वडीमध्ये 5 पानं वापरलेली आहेत। तर आता बघा, साईडने असं दुमडून घ्यायचं, चारी बाजूने असं दुमडून घ्यायचं आणि मग आपल्याला रोल तयार करून घ्यायचा आहे। चारी बाजूने व्यवस्थित दुमडून झालं की मग एका बाजूने आपल्याला असा हा रोल बनवत जायचं आहे। असं शेवटच्या टोकाला पीठ लावून घेतलं की मग तळताना आपली वडी अजिबात सुटत नाही। तर बघा, एक वडी तयार झालेली आहे आपली बनवून। वड्या वाफवण्यासाठी मी अशा पद्धतीच्या स्टीमरचा वापर करणार आहे। भांड्याच्या तळाला थोडंसं तेल लावून घेतलंय आणि आता बनवलेल्या वड्या आपल्या त्यामध्ये ठेवून देते आणि दुसऱ्या भांड्यामध्ये मी पाणी उकळण्यासाठी ठेवलं होतं। तर आता हे भांडं त्यावरती ठेवून झाकण ठेवून साधारण 10 ते 15 मिनिटांसाठी वाफवून घ्यायच्या आणि वाफवल्यानंतर त्या पूर्ण थंड करून घ्यायच्या आणि मग त्या वड्या कापून घ्यायच्या। आता मी ह्या दोन्ही वड्या कापून घेते। तर बघू शकता, अगदी छान अशा लेयर सुटलेल्या आहेत। हे असे वाफवलेले रोल तुम्ही फ्रीजमध्ये 2 ते 3 दिवसासाठी स्टोअरसुद्धा करू शकता, म्हणजे जेव्हा पाहिजे तेव्हा हे रोल फ्रीजमधून काढून घ्यायचे आणि वड्या कट करून मग तळून घ्यायच्या। तुम्हाला जर डीप फ्राय करायच्या नसतील तर एका पॅनमध्ये अगदी थोड्या तेलावरती सुद्धा ह्या तळू शकता किंवा अशाच उकडलेल्या वड्यांवरती फक्त एक जिरा मोहरीची फोडणी दिली तरीसुद्धा छान लागतात। तर इथे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतले आणि या वड्या आता तळून घेते तेलामध्ये। गॅस मी मध्यमच ठेवलेला आहे, तर मध्यम गॅसवरती कुरकुरीत होईपर्यंत किंवा कलर चेंज होईपर्यंत हे तळून घेणार आहे। तर आजची अळूवडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल किंवा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी। व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा।
तर या झालेल्या आहेत वड्या तळून. आता या मी काढून घेते आणि सारख्याच पद्धतीने उरलेल्या वड्यासुद्धा मी तळून घेते. वड्या तळताना गॅस मध्यमच ठेवायचा. मध्यम गॅसवरती या आपल्याला वड्या तळून घ्यायच्या आहेत. कारण यामध्ये आपण गुळाचा वापर केला आहे, तर वड्या करपण्याची शक्यता असते. म्हणून मध्यम गॅसवरती छान अशा तळून घ्यायच्या. तर या सगळ्या वड्या आता झालेल्या आहेत तळून आणि तयार आहेत आपल्या गरमागरम अळूच्या वड्या. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. थँक्यू.